म्हणजे आता तू सांग काय आहे याच्यामध्ये, आज तू काय काय बघितलं ह्याच्यामध्ये, तिने जे सांगितलं ते नाही सांगायचं वेगळं. मूल्यावरचा फळा बघितला, परत हे मुलं बघितली आणि बेंच बघितले, सर बघितले, परत हे दप्तर बघितले. आता तू सांग, आता तू काय, ते मुलं काय करतात, ते कशी बसली बोलतायत, इथं पुस्तकांचं कपाट आहे, इथं टेबल आहे, त्या सरांचे ते खडू ठेवले, इथं बेंच आहे, नाही लाईटचं ते. बरं मला सांगा आता या चित्रामध्ये मुलं काय करतात, मुलं काय करतात ते बघा बरं. सर त्यांना प्रश्न विचारते आणि सर सांगतात. मुलं काय करतात ते मुलं एकमेकांशी बोलतात, पण ते कसे बसलेत रे. एक बेंच तिकडून ठेवला. बरं आता मला सांगा शिक्षक काय करत आहेत, या प्रश्न विचारत आहेत. अजून काय वाटतं तुम्हाला, प्रश्न विचारत असतील, अजून काय करत असतील, शिकवत असतील, अजून काय करत असतील. अजून त्यांना सांगत असतील का काय काय. हो अजून त्यांना समजावून पण सांगत असतील ना, शिकवत असतील किंवा त्यांना समजावून सांगत असतील किंवा काही गोष्टी त्यांना सांगत असतील. आता ही मुलं जी बसलेली दिसतात ही एकमेकांशी गप्पा पण मारू शकत असतात ना, अभ्यास करत असतील किंवा गप्पा मारत असतील किंवा मस्ती करत असतील, बरोबर की नाही. म्हणजे तुम्हाला हे याच्यामध्ये दिसते किंवा मुलं गप्पा मारतात, ते एकमेकांकडे तोंड करून बसते, ते शिक्षक त्यांना समजावून सांगतात, ते हे ना, समजलं की नाही. आनंददायी होण्यासाठी म्हणजे आपलं शिक्षण, आपला अभ्यास आनंदाने होण्यासाठी आपण काय काय करू शकतो ह्याची यादी करायची वहीमध्ये. तुम्ही तिघांनी विचार करून एक एक पॉइंट लिहायचा आहे की बाबा आपलं वर्गातील आनंददायी शिक्षण होण्यासाठी किंवा आनंददायी अभ्यास होण्यासाठी आपण काय करू शकतो, असं तुम्ही ना विचार करून एक जणांनी पॉइंट लिहायचे. बघा बरं, विचार करा बरं तुम्ही की आपलं हे वर्गातलं शिक्षण आनंददायी होण्यासाठी आपण काय करू शकतो, आणि तिघांनी विचार करून मग त्याच्यामध्ये लिहायचं एक एक पॉइंट. साफसफाई करतो, साफसफाई करताना आम्हाला आनंद होतो. आमच्या बाई प्रार्थना घेताना आम्हाला आनंद होतो. अरे वा, मग तुम्हाला हे सगळं केल्यावर तुम्हाला आनंद होतो की नाही. आणि अजून काय करू शकतो आपण, खेळताना, अजून अभ्यास करताना समजा आपण काय वेगळं करू शकतो की बाबा आपल्याला त्याच्यातून आनंदही मिळेल आणि अभ्यास पण होईल, असं काय करू शकतो आपण वेगळं, आपल्याला त्यातून आनंद पण मिळणार आहे आणि आपला अभ्यास पण होणार आहे. मग असं आपण वेगळं काय करू शकतो. नाही, आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो पण आनंदाने झाला पाहिजे, बरोबर. मग आपण अजून काय करू शकतो. सांगा सांगा, जे येईल ते सांगा. साफसफाई केली, बरोबर. साफसफाई केली, वर्ग झाडला, हा बरोबर की नाही. मग हे काम तुम्ही रोज करता ना, रोज करता का बरं. वर्ग स्वच्छ दिसायला, परत ग्राउंड स्वच्छ दिसायला, वर्ग स्वच्छ दिसला पाहिजे, ग्राउंड स्वच्छ दिसले पाहिजे, बरोबर. पण मग ते रोजच का करता. जर रोज नाही केलं तर घाण होईल, मग रोजच करावा हे असं मॅडमनी सांगितलेलं की नाही, रोजच हे काम झालं पाहिजे, बरोबर. रोज हे काम झालं पाहिजे असं मॅडमनी सांगितलंय की नाही. मोठ्याने बोलायचे, सांगितलंय ना. मग तो एक नियम आहे की नाही की तुम्ही ते शाळेत आल्यावरती तुम्हाला रोज झाडायचंय, रोज ग्राउंड साफ करायचं, हा नियम आहे की नाही, आहे की नाही. मग तुम्हाला ते करावंच लागतं की नाही, बरोबर. शाळेचा गणवेश रोज का घालता.
का नाही घालत तुम्ही? सांग ना. ते कलर कपडे दिसलं का नाही ते वेगळं वेगळं. पण मग शाळेने तुम्हाला गणवेशच का दिलाय? एक सारखेच कपडे काय घालतात तुम्ही शाळेत येताना? सगळे सारखे दिसतात. सगळे सारखे दिसावेत, सगळे सारखे दिसावेत, सगळ्यांनी रोज ड्रेस घातला पाहिजे शाळेचा, हा नियम आहे की नाही? आहे की नाही नियम? आणि मग तुम्ही शाळेचा ड्रेस नाही घातल्यावर काय होतं? त्या दिवशी तुम्ही कलरचा ड्रेस घातला, शाळेचा ड्रेस नाही घातला, मग काय होतं? सगळे वेगळे दिसतात. सगळे वेगळे दिसतात. आणि मॅडम काय म्हणतात? आज हा ड्रेस कशाला घालून? हा, अजून शाळेचा ड्रेस घालायचा, बरोबर? शाळेचा ड्रेस का नाही घातला विचारतात ना? मग तो आपला नियम आहे की नाही? शाळेचा ड्रेस घालणं, 2 वेण्या घालणं, आहे का नाही? अजून काय नियम आहे तुमच्या शाळेचे? मोठ्याने बोलायचं बाळा, मॅडम व्हिडिओ काढतात की नाही? उभं राहून सांगायचं, उभं राहून. एकेकाने सांगायचं, एकेकाने. अजून अजून तू सांग. जे काम तुम्ही शाळेत आल्यावर नियमित रोज नित्यनेमाने न चुकता करतात ते काम सांगायचं. की तुम्हाला शाळेत आल्यावर पहिल्यांदा ती कामं करावी लागतात. झाडू मारणे, बस खाली. तू सांग. अभ्यास करणे, अजून रोज वाचन करणे, बरोबर? म्हणजे आपल्याला शाळेत आल्यावर वर्ग साफ करणे, शाळा साफ करणे, किंवा रोज स्वच्छ कपडे घालणे, रोज शाळेचा गणवेश घालणे, हे आपले नियम आहेत की नाही? तुम्ही तेच करता की नाही? जे सांगितले तेच करावं लागतं की नाही? त्याच्यात आपण बदल करू शकतो का? की तुम्ही म्हणला आता तुम्हाला तुम्ही आज शाळेचा ड्रेस नाही, मला कलर ड्रेस घालायचा, तुम्ही तुमच्या मनाने कलर ड्रेस घालू शकता का? का बरं? कारण शाळेने तुम्हाला ठरवून दिलंय ना की तुम्ही हा ड्रेस घालायचा आहे, कलरचा ड्रेस घालायचा नाही, त्याला बेल्ट लावला पाहिजे, बरोबर की नाही? आहे की नाही? तुम्हाला जो ड्रेस दिलाय तोच तुम्ही घालून येता ना शाळेचा, का वेगळा घालून येता? नाही. मग तो नियम आहे की नाही आपल्या शाळेचा? आणि शाळेत आल्यावर वर्ग साफ करणे किंवा ग्राउंड साफ करणे हा पण एक नियम आहे की नाही? मग तसाच आपल्या वर्गाचे पण काही नियम आहेत. वर्गाचे पण नियम आहेत आपल्याला. त्यासाठी आपल्या जे शाळेचे नियम आहेत ते वेगळे, पण आपल्या वर्गासाठी पण काही नियम आहेत. मग आज आपण काय बघूया? वर्गाचे नियम पाहणार आहोत. तर मला सांगा बरं, आपण वर्गासाठी कोणकोणते नियम बनवू शकतो? आपल्या वर्गासाठी कोणते नियम बनवायचे? काय नियम असू शकतात? वर्गात घाण करू नये. आता मॅडम काय करायचंय, हे जे वर्ग नियम आहेत का, हे चार्ट पेपरवर पाळायचे. त्या आता इथून पुढे